नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमीमागच्या बातमी या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. मध्य पूर्व आशियामधला जो महत्त्वाचा देश आहे इराण, तर तिथं बऱ्याच घडामोडी घडून राहिलेल्या आहेत की त्याचा भारतावर काही परिणाम घडू शकतो. तर त्या देशातील त्या प्रसंगाची घडामोडींची माहिती घेणं हा आज आपला महत्त्वाचा हेतू आहे की इराणमध्ये नेमकं काय चाललं आहे. इराणमध्ये अंतर्गत मंडळी माजलेली आहे, लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. अमेरिका इस्रायल त्यांना सारखं दम देत आहे. त्याच्यामुळे जे संघर्ष आहेत ते आंतरराष्ट्रीय पण आहेत आणि अंतर्गत पण आहेत. अमेरिका, इस्रायल आणि अरब देश यांची भूमिका काय आहे या इराण देशाबद्दल, त्यांचा सहभाग आहे का या घडामोडीमध्ये, या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताचा याच्यावर काय परिणाम होईल. कारण तुम्हाला माहीत आहे की इराणमधलं चाबहार बंदर हे भारत सध्या वापरतो आहे आणि त्या बंदराच्या मार्फतून आपल्याला अफगाणिस्तान किंवा युरोप, मध्य आशियामध्ये आपल्याला प्रवेश करता येतं. तर त्याच्यावर काय परिणाम होईल का भारत, त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं महत्त्वाचं. आता इराण जो आहे हा इस्लामिक देश आहे, म्हणजे तिथं सगळे नॉर्मली इस्लामी लोकांचं तत्त्व पाळलं जातं. नावाला प्रजासत्ताक देश आहे इराण, प्रजासत्ताक असं त्याचं नाव आहे. अध्यक्षाची निवडणूक वगैरे सगळं होतं. पण खरी सत्ता जी आहे ती तिथले जे धार्मिक प्रमुख गुरु आहे आयातुल्ला म्हणजे काय, ज्यांचे कुराणातले आयात सगळे तोंडपाठ आहेत त्याला आयातुल्ला अशी पदवी दिली जाते. तर आयातुल्ला अली खामनेई असं ते धर्म प्रमुखांचं नाव आहे. त्यांच्या हातामध्ये ती सगळ्या सत्ता एकवटलेली आहे आणि ते आदेश देतील ते सगळेजण मोकळेपणे पाळले जातात. म्हणजे थोडक्यामध्ये नाव जरी प्रजासत्ताक असलं तरी सगळं धार्मिक गुरु जे आदेश देतील त्याच्यानुसारच कारवाई करायला लागतात. मग धार्मिक गुरु काय आदेश देतील किंवा त्यांचं वर्तन काय असेल, त्यांचे विचार काय असतील हे तुम्ही ओळखू शकता. आता दुसरा जो आहे की या धर्मगुरू नावाला जरी असले धर्मगुरू, तरी लष्कर, न्यायव्यवस्था, मीडिया किंवा इतर धर्मगुरूंवर नियंत्रण हे सगळं हे खामनेईंच्या ताब्यामध्ये आहे. तिथं राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षाची निवड जनतेतून होते, पण निवडले जातात पण अधिकार मात्र मर्यादित आहे. म्हणजे मसूद पेशेक्शियान ह्या नावाचे अध्यक्ष सध्या तिथं कार्यरत आहेत. ते सध्या अध्यक्षपदाचा भार सोडतात. दुसरा महत्त्वाचा भाग ज्या इराणमध्ये आहे तो म्हणजे रेव्होल्युशनरी गार्ड, त्याला IRGC म्हणतात. म्हणजे काय, तर इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स. आता त्याचं नावच रेव्होल्युशनरी गार्ड आहे. त्याच्यामुळं हे लष्करी शक्ती, परराष्ट्र धोरण, युद्ध किंवा दहशतवादी गटांना मदत हे सगळं ते पाहतात. आणि त्याच्याशिवाय धार्मिक गुरु जे सांगतील तसं अंतर्गत मंडळी मोडून काढण्यासाठी सुद्धा दडपशाही हे रेव्होल्युशनरी गार्ड करत असतात. आता महत्त्वाचा विषय संघर्ष का होतो इराणमध्ये, लोक रस्त्यावर का उतरले आहेत नाही का. तर पहिलं म्हणजे एक आर्थिक संकट इराणवर मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. अमेरिकेने त्यांना तेल विक्रीला बंदी घातलेली आहे. त्याच्यामुळे कोणता देश त्याच्याकडून तेल विकत घेत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या तेल विक्रीतून जो पैसा येत होता तो बंद झालेला आहे. त्यांना कुठल्या प्रकारची निर्यात करता येत नाही, आयात करायला त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याच्यामुळं इराणमध्ये अतिशय महागाई वाढलेली आहे. लोक अगदी अन्न पाण्याला सुद्धा महाग झालेले आहेत. भाजीपाला तिथं जास्त पिकत नाही, बाहेरून येतो तो सुद्धा भाजीपाला येणं आता मुश्किल झालेलं आहे. त्याच्यामुळं बेरोजगारी, चलनाचं अवमूल्यन झालेलं आहे. इराणचं जे चलन आहे त्याचं अवमूल्यन झालेल्यामुळे प्रचंड महागाई झालेली आहे. म्हणजे लोक पोत्यांनी नोटा नेतात आणि पिशवीतून धान्य आणतात, अशी परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. दुसरा जो प्रश्न आहे की महिलांचं आंदोलन चालू झालेलं आहे. की आता धार्मिक गुरूंची सत्ता आहे म्हटल्यावर काय, तर त्यांना कुराणातल्या नुसार, शर्यत कायद्यानुसार राज्य चालवायचं.
म्हणजे महिलांना त्यांनी काय केलं, हिजाब सक्तीचा केलेला आहे. रस्त्यावर बिगर हिजाबाची कोणी स्त्री दिसली तर तिला मोठ्या प्रमाणात शिक्षा दिली जाते. आता शर्यत कायद्यामध्ये स्त्रीने एकटं रस्त्यावर जायचं नाही, तिच्यासोबत कोणीतरी पुरुष पाहिजे, अशी स्थिती आहे. मग हिजाब पाहिलं त्याच्यामध्ये इराणमध्ये महसा आमिनी म्हणून एक स्त्री होऊन गेली. तिने हिजाब सक्तीला विरोध केला होता. तिला या रेव्होल्युशनरी गार्डने मारलं, तुरुंगात डांबलं, तिचा मृत्यू झाला. त्याच्यामुळं तिथले महिला अतिशय खवळलेल्या आहेत, त्या रस्त्यावरून बंड करत आहेत. त्याच्यानंतर तरुण महिला विद्यार्थी रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहे की त्यांचं म्हणणं या खामनेला हाकलून द्या, आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य पाहिजे. तुमचं हे जुने जे शर्यत कायदा आता किती वर्षापूर्वीचा कायदा आहे तो, नाही का, आदरणीय मोहम्मद पैगंबरांनी तो बनवलेला आहे आणि तो त्या काळाला अनुसरून बरोबर होता. पण आता काळानुसार ते बदलायलाच तयार नाहीत. त्याच्यामुळं इराणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगेधोके चालू झालेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव इराणमध्ये आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी, म्हणजे व्हॉट्सअप, गुगल किंवा फेसबुक तिथं वापरता येत नाही. पत्रकार, कार्यकर्ते यांना मोठ्या प्रमाणामध्ये अटक करण्यामध्ये आलेली आहे. त्यांनासुद्धा लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. त्याच्यामुळे काय झालं, लोकांचा रोष वाढलेला आहे. सरकार आणि दडपशाही करून हा रोष मिटवण्याचा प्रयत्न करते. आपण रोज पेपरला बातम्या वाचत असतो. आता हा झाला अंतर्गत. दुसरा जो आहे आंतरराष्ट्रीय संघर्ष. आंतरराष्ट्रीय संघर्ष काय आहे तर इराणचा संघर्ष फक्त अंतर्गत नाही तर आंतरराष्ट्रीय. अमेरिका विरुद्ध इराण आहे. अमेरिका मोठ्या प्रमाणामध्ये इराणवर निर्बंध लादलेले आहेत. मध्ये त्यांनी त्यांच्या अणुभट्टी केंद्र उद्ध्वस्त करण्याचा बॉम्बवर्षा करून प्रयत्न केलेला आहे. इराणवर निरनिराळ्या प्रकारचे बंधनं आणलेले आहेत. त्यांना निर्यात करता येत नाही, त्यांना कोणत्या राष्ट्राला तेल विकता येत नाही. त्याच्यानंतर इराणवर इतर आरोप केले किंवा तिथं मानवतावादी विरोधी कामं केली जातात, मानवाधिकाराचं उल्लंघन केलं जातं, असं अमेरिकेचे आरोप आहेत. दुसरा दोष हा इस्रायल विरुद्ध इराण आहे. इस्रायल इराण खायला माग आहे. त्यांची अंतर्गत परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे. पण अणुबॉम्ब बनवायचं स्वप्न मात्र ते काही सोडायला तयार नाहीत. आणि अणुबॉम्ब बनवला तर त्याचा उपयोग काय करणार तर ते इस्रायलवर टाकणार, ही इस्रायलला भीती आहे. त्याच्यामुळे इस्रायलने त्यांच्या बॉम्ब बनवण्याच्या ज्या कारखाने होते, ते अणुबॉम्ब बनवण्याचे जे त्यांचं तळ होता त्याच्यावर बॉम्बवर्षा करून बरीचशी सामग्री नष्ट केली. तिथले शास्त्रज्ञांना सुद्धा त्यांनी मारून टाकलेलं आहे. दुसरं जे आहे की इस्रायलचं त्यांच्याशी वाकड आहे. हिजबुल्ला किंवा हमास हे ज्या अतिरेकी संघटना आहेत ते इस्रायलच्या विरोधात काम करतात. त्यांना इराण पाठिंबा देतो, पैसे देतो, शस्त्रास्त्र पुरवतो. त्याच्यानंतर गुप्त हल्ले, आपल्या अतिरेक्यांना पाठवून गुप्त हल्ले करायचे, सायबर युद्ध सुरू करायचे, हे इराणचे उद्योग चालू असतात. त्याच्यामुळं इस्रायलचे त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये वाकडं आहे. आता प्रॉक्सी युद्ध म्हणजे काय की आपण स्वतः शांत राहायचं, दुसऱ्याला युद्ध करायला लावायचं. तर इराण काय करतोय की लेबाननमध्ये हिजबुल्ला म्हणून नावाची एक अतिरेकी संघटना, त्यांना मदत करतो. येमेनमध्ये हुती म्हणून संघटना आहे, त्यांना मदत करतो. मग हुती लोक काय करतात, ही ज्या सामुद्रधुनीतून माल येतो, जहाजं येतात, तर त्यांच्यावर हल्ले करून ते जहाजं पळवणं, त्यांचं जहाजं बुडवण्याचा प्रयत्न करणं, असा प्रकार केल्यामुळं काय झालं की परदेशातून जी वाहनं आपल्या अरबी समुद्रामध्ये येण्याचा प्रयत्न करतात, तर त्याचासुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू केलेलं आहे, त्याचा विध्वंस करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं मध्य पूर्व आशिया काय होतो, अस्थिर व्हायला लागलेला आहे. तेल ही सामरिक ताकद आहे. इराणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचे साठे आहेत, त्याच्यामुळं त्यांना महत्त्व आहे. आपण बराच काळ इराणमधून तेल विकत घेत होतो, पण अमेरिकेने बंदी घातल्यानंतर आपण इराणकडून तेल घेणं बंद केलं.
पण ते छुप्या मार्गाने ते काय करतात, दुसऱ्याच्या नावाने दुसऱ्याचे जहाजात देशाचे झेंडे लावून ते इराण विकण्याचा प्रयत्न करत होतो. तर होमूजची जी सामुद्रधुनी आहे, मी तुम्हाला जे आत्ता सांगितलं की तिथं हुती लोक हल्ले करतात, तर ते होमूजची सामुद्रधुनी ही इराणच्या किनाऱ्याला लागून जाते. जवळजवळ आणि सगळे जे तेल निर्यातदार देश आहे, ओमान, कतार, सौदी अरेबिया, हे सगळे त्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक होते. आणि त्या सामुद्रधुनीतून जवळजवळ म्हणजे जगाच्या 20% तेलाचा व्यापार त्या सामुद्रधुनीतून होतो. आणि ती सामुद्रधुनी नेमकी इराणला लागून असल्यामुळं त्याचा परिणाम जर इराणने अडवायचं ठरवलं तर परिणाम होऊ शकतो. पण तो स्वतः काय करतो, स्वतः शांत राहतो आणि हुती लोकांना पुढं करतो. इराण हा शिया देश आहे. सौदी अरेबिया किंवा इतर देश आहेत हे सुन्नी आहेत. त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये प्रचंडपणे शत्रुत्व आहे. त्याच्यामुळं हुती लोक जे आहेत हे शिया लोक आहेत. त्याच्यामुळं ते इराणचं ऐकतात. आणि सुन्नी लोक म्हणजे सुन्नी देशातून जे तेल पेट्रोल म्हणजे सौदी अरेबिया, ओमान, इराक या जहाजांवर ते हल्ले करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आता प्रश्न कसा आहे की भारताला नक्की काय परिणाम आहे, आपल्याला काय त्याचा त्रास आहे. तर भारताला काय की आपल्याकडे चाबहार बंदर इराणमधलं आपल्या ताब्यामध्ये आहे. आपण ते डेव्हलप केलेलं आहे, पाकिस्तानला लागून आहे. पाकिस्तानचं जे गदर बंदर आहे जिथं चीन सध्या काम करतोय, तर त्या बंदरापासून अगदी थोड्या अंतरावर हे चाबहार इराणचं बंदर आहे. त्याच्यामुळं आपल्याला पाकिस्तानवर नजर ठेवता येते, चीनच्या उद्योगावर नजर ठेवता येते. आपल्याला पाकिस्तान मधून अफगाणिस्तान जावं लागायचं, तो आता काही गरज पडली नाही. आपण चाबहार बंदरातून अफगाणिस्तानात जाऊ शकतो. दुसरा जो प्रश्न आहे की तेल आयात, इराणमधून जर तेलाचं निर्यात बंद झाली तर तेलाचं जे संतुलन आहे की सगळं, तर तेलाचे दर आपोआप वाढतात. कारण एका ठिकाणचं प्रोडक्शन बंद झालं की आपोआप बाजारामध्ये टंचाई निर्माण होते आणि तेलाचे भाव वाढतात. म्हणजे भारताला आपल्याला थोडंसं इतर देशाकडून घेताना महाग तेल घ्यावं लागतं. ते जर इराणकडून तेल घ्यायला घेतलं तर आपल्याला जवळ पण पडतं, वाहतूकही जवळ पडते. त्याच्यामुळं आपल्याला इराणच्या या बंदीवर अमेरिकन बंदी घातली त्याचा मोठा तोटा भारताला होतो आहे. सरकार आता हे काय करतं, तर इराण सरकार काय करतं, हे आयातुल्ला अली खामेनी जे आहेत ते जनतेवर दडपशाही करतात. लष्कराला सांगून जनतेला मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षा देणं, गोळीबार करणं, दंड देणं, या गोष्टी त्याच्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच्यामुळं काय झालं की आंतरराष्ट्रीय संघर्ष वाढेल. आता अमेरिकेने नुकती धमकी दिली की तुम्ही जर निदर्शकांवर गोळीबार केला तर अमेरिकेचं सैन्य इराणमध्ये उतरेल आणि तुमचं सरकार उलथून पाडेल. तर वाटाघाटीने मार्ग सुटू शकतो का, तर सुटू शकतो. पण इराणचे जे धार्मिक नेते आहेत ते थोडेसे ताठर आहेत. ते वेळप्रसंगी स्वतः पळून जातील पण लोकांचं वाटोळं करूनच जातील, असं त्यांचं ध्येय नेहमी असतं. आपल्याला या सगळ्या गोष्टीचा भारतावर होणारा जो परिणाम आहे तो मक्काचा चाबहार बंदर आहे. की जर इराणमध्ये सत्ता बदलली गेली तर पूर्वीचे जे तिथं राजा जे होते शाह पहलवीज, त्यांचा मुलगा आता लंडनवरून तिथं यायला तयार आहे की बाबा मी सत्ता सांभाळायला तयार आहे, तुम्ही या धार्मिक आयातुल्ला खामेनीला हाकलून द्या. आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांना अमेरिकेची पण फूस आहे आणि त्याच्यामुळं काही काळामध्ये सत्तांतर होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आता सत्तांतर झालं तर इराणचा जो राजा नवीन होईल किंवा सत्ताधारी होईल तो अमेरिकेचा बाहुलं बनवू शकतो. अमेरिकेचं बाहुलं बनलं तर कसं होतं, एकीकडून पाकिस्तान अमेरिकेचं बाहुलं, पलीकडून इराण अफगाणिस्तान अमेरिकेचं भावनं झालं तर भारताला मोठ्या प्रमाणामध्ये पंचायत निर्माण होऊ शकते. कारण मग अमेरिका अगदी आपल्या दारात आल्यासारखं होतं. म्हणजे त्याची जी नजर आहे भारतावर, भारताची जी प्रगती ही अमेरिकेला नेहमी खुपते, युरोपियन देशांना खुपते. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा ही काळजी घ्यावी लागेल की इराणमध्ये शांततेने सरकार बदलावं, तिथं चांगलं सरकार यावं की त्याच्यामुळे भारताला सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होतील.
येत्या काही काळामध्ये माझ्या अंदाजानुसार या जानेवारी एंडपर्यंत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये सत्तांतर झालेलं आपल्याला दिसून येईल. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचं मत अवश्य मांडा की इराणमध्ये जे चाललं ते योग्य आहे का, भारताला काय धोका आहे. तुमचं ज्ञान, तुमच्याजवळ काही वेगळे विषय असतील तर ते मला मांडले तर अधिक माझ्या ज्ञानात भर पडेल. रामकृष्ण.